सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतोय? तर मोस्ट ऑफ द मुलं मला ओळखता, नवीन मुलं सुद्धा पाहतोय मी. तर मग ॲज सो सेड, आय एम अ 3 टाइम्स रेकमेंडेड कॅन्डिडेट अँड 2 टाइम्स हॅव बीन रेकमेंडेड फॉर NDA. एक वेळेस मी नेव्हीटेकसाठी झालो आहे. नेव्ही 10+2 जी JEE बेसिसवरती होती. अँड रिसेंटमध्येच मला NDA नेव्ही म्हणजे 154 कोर्ससाठी आणि नेव्ही 10+2 कोर्ससाठी मला जॉईनिंग लेटर आलं आहे. व्हेरेन आय एम चुझिंग NDA. सो जास्त आपण फोकस रिटर्नवरती करू, कारण की तुमचं अटेम्प्ट आता येणारच आहे. 12वीवाल्यांचं सप्टेंबरमध्ये आहे आणि 11thवाल्यांना टाईम आहे, पण मग वी कॅन नेव्हर अंडर एस्टिमेट इट. आणि SSB बद्दल थोडं कमी बोलू, कारण की पहिले रिटर्न क्लिअर करू लागेल ना. जरी डायरेक्ट एंट्री असली तरी पण पहिले NDA मेन हे आपला प्रायोरिटी आहे. तर मग मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स NDA फेल याच्यामुळे होतं, कारण की त्यांचं मॅथ्स वीक आहे. आता ईशान सर पण आहे. ईशान सर स्कोर 200 मार्क्स इन इज रिटर्न एक्झामिनेशन इन मॅथ्स, विच इज अ व्हेरी 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 हाय स्कोर. माझं स्मॉकमध्ये हायेस्ट 180 200 असं जात होतं, जे मी टफ मार्क्स म्हणायला गेलो. सोप्पेमध्ये 200 रीच करणं इझी आहे. टफमध्ये आता हीच पेपर वॉज 2021, सो त्या पेपरमध्ये टफ करणं म्हणजे तेवढं मार्क्स स्कोर करणं टफ आहे. सो ही सेड द ओनली रिझन इज प्रॅक्टिस. मी पण तेच बोलेल, प्रॅक्टिस हे एक अशी गोष्ट आहे, तुम्हाला जरी वाटेल की आपण ट्रिक्स वापरू किंवा एक्सपर्ट लेक्चर्स किती जरी अल्बर्ट आइन्स्टाईन जरी येऊन सांगितलं ना, जरी तुमचं प्रॅक्टिस नसलं तरी तुम्हाला 100 मार्क्स पण रीच करणं खूप टफ राहील. प्रॅक्टिस करणं पण कसं असतंय, आता टाईम बाउंड प्रॅक्टिस करायची. असं नाही की इफ यू आर प्रॅक्टिसिंग की तुम्ही एकदा बसले की नुसतं करू लागले, यू आर नॉट थिंकिंग अबाउट द टाईम. तुमच्याकडे वॉच असेल, मोस्ट ऑफ द जणांनी घातली पण आहे, तर मग वॉचमध्ये बघा टाईम की तुम्ही किती मिनिट्समध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह करताय. स्टार्टिंगमध्ये जे 11th मध्ये आहे त्यांना सोपे सोपे चॅप्टर्स पण अवघड जातील, पण जेव्हा तुम्ही 12thमध्ये जाल किंवा तुमचा रिटर्न जेव्हा जवळ येईल, तुम्ही जास्त सिरियस व्हाल, तुम्हाला त्या टाइमला कळेल की अरे, आपण ज्याला अवघड समजत होतो ते इझी आहे, आता इझी वाटतंय. कारण की आपण ते प्रॅक्टिस केलंय. 12वीवाल्यांना तेच वाटत असेल. तर तेच मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललो की तुम्ही टाइम बाउंड प्रॅक्टिस करा. वरतून 12वीच्या मुलांना मी मागच्या वेळेस काही स्ट्रॅटेजीज पण दिली होती की तुम्ही या मंथमध्ये हे चॅप्टर्स टार्गेट करा. ती मी वापस थोडक्यामध्ये सांगतो. तुम्ही काय करा, बेस्ड ऑन युअर ओन परफॉर्मन्स, तुमच्या मॉकमध्ये जे रिझल्ट आहेत त्या बेसिसवरती किती दिवस बाकी आहे, मी असं डेली प्रिपरेशन नाही म्हणणार, मी मंथली प्रिपरेशन म्हणतो की या मंथमध्ये मी हे करणार, हे टार्गेट करायचं. माझं असं होतं की मी म्हणजे प्रिपरेशन खूपच स्टार्टमध्ये नव्हती केली. मी 12thमध्ये आलो तेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केली होती, म्हणजे फेब्रुवारीमध्ये. तर फेब्रुवारीपासून तर माझं ऑगस्टपर्यंत पूर्ण सिलेबस झाला होता. फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत माझं मॅथ्स झालं होतं. असं नाही आहे की मी खूप म्हणजे असं दिवसभर अभ्यासाला बसायचो. लेक्चर सोडून मी 4-5 तासच अभ्यास करायचो. 4-5 तासांमध्ये पण तेच रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. तर हे एक आहे. आणि एक तुम्हाला एक ॲडव्हान्टेज सांगतो, तुमच्याकडे ग्रुप आहे. ग्रुप जर तुमच्याकडे असला ना, तुम्ही त्याचा ॲडव्हान्टेज घ्या आणि जे काही तुम्हाला जमत नाही आहे तर तुम्ही तुमच्या कलिग्सला विचारा. आता मी प्रिपरेशन करायचो, मी एकटा करायचो. माझे मित्र, मी म्हणजे थोडा डिस्ट्रॅक्शन्स नसावे म्हणून मी थोडं लांब राहायचो मित्रांपासून, जेव्हा अभ्यास करायचो फक्त तेव्हाच. तर मग तुमच्याकडे ग्रुप आहे तर तुम्ही विचारा, सोबत अभ्यास करा, सोबत रिव्हिजन करा. ग्रुपमध्ये रिव्हिजन केलं तर इट इज द बेस्ट. तर हे एक आहे. रिव्हिजनवरती एक अजून एक बोलेल की तुम्ही टाइमली रिव्हिजन करा. असं नाही की म्हणजे एक म्हणणं आहे, म्हणजे माझ्या सरांनी सांगितलंय की कोणतं पण जे तुमचं ड्रीम आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला टाइम बाउंड नाही करणार तोपर्यंत ते कधी सक्सेस होणार नाही. जर तुम्ही फक्त अभ्यास करता पण कधीपर्यंत करायचं ते आपल्याला माहित नाही, तर ते कधी सक्सेस होणार नाही. तसंच रिव्हिजनचं आहे. तुम्ही रिव्हिजनचं एक पर्टिक्युलर टाइम सेट करा की मला या टाइममध्ये रिव्हिजन करायचं आहे. माझं असं होतं, स्टार्टिंगला मी रिव्हिजन काहीच नाही करायचो, म्हणून माझे स्टार्टिंगचे मंथ्स खूप वेळेस गेले, कारण की मी अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, पण जेव्हा नेक्स्ट चॅप्टरवरती गेलो तर सगळं विसरून गेलो. असं बरेच वेळेस होतं आणि तुमच्यासोबत पण मोस्टली होणार. तर मग टू अवॉइड दिस, रिव्हिजन इज द बेस्ट. आणि मी सांगेल संडेला याच्यामुळे, कारण की तुम्हाला रेस्ट असतो त्या दिवशी, क्लासेस नसतात, तर जास्त वेळ नाही लागणार. तुम्ही स्टार्टिंगमध्ये तुम्हाला 1 तास लागते रिव्हिजन करायला, 4 to 5 चॅप्टर्स. तर तुम्ही वापस रिव्हिजन कराल तर ते हार्डली इन फ्यू मिनिट्समध्ये होऊन जाईल तुमचं रिव्हिजन. आणि तुम्हाला हे मी जे म्हणतोय हे तुम्हाला आता नाही रिअलाइज होणार, जेव्हा तुम्ही तुमचं रिटर्न एक्झामिनेशन देणार. मोस्ट ऑफ यू देणार आता सप्टेंबरचा अटेम्प्ट 156 कोर्स. तर मग तुम्हाला त्या टाइमला रिअलाइज होईल की माझं 6 महिन्यापूर्वी मी जे डिसिजन्स घेतले ते मला आज फ्रुटफुल आहेत. हे एक आहे. त्यानंतर मग मोस्ट ऑफ द मुलांचं काय, मॅथ्स कच्चं आहे. तर मग आता 2 प्रकार आहे, कच्चं असणाऱ्या आणि एक ॲव्हरेज किंवा चांगलं म्हणणाऱ्या.
तर ज्यांचं मॅथ्स थोडं कच्चं आहे, मी म्हणेल की तुम्ही बेसिक बुक्सपासून स्टार्ट करा, एस्पेशली जे 11th आहेत. कारण की मी पण तसंच केलं. मी स्टार्टिंगमध्ये MFN म्हणून एक बुक आहे, मॅथ्स फॉर NDA. तर त्याचे मी क्वेश्चन सॉल्व्ह करायचो मॅथ्सचे, आणि ते मला सॉल्व्ह करायला ऑलमोस्ट 4 to 5 मंथ्स लागले. त्यानंतर मग मी वापस एकदा जेव्हा सॉल्व्ह केलं ते 15 दिवसांमध्ये झालं. तोपर्यंत मग ते रिव्हिजन करून प्रॅक्टिस करून तेवढं परफेक्ट झालं होतं. तर तेच म्हणेल, पहिले बेसिक बुक्स, मग त्याला मग वापस एकदा सॉल्व्ह करा. बी परफेक्ट इन बेसिक्स. त्यानंतर टफ बुकमध्ये जा. त्याच्यानंतर मग मी थोडे जेईचे मॉड्यूल्स वगैरे ते स्टार्ट केले होते सॉल्व्ह करणं. आता माझं असं झालं होतं की माझं मेमध्ये माझं सिलेबस झालं होतं. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, मी रिव्हिजन स्टार्टिंगला जास्त करायचो नाही, म्हणून ते मला नंतर त्रास द्यायला लागलं. तर मग त्याच्या पण नंतर मी थोडे दिवस वापस ते मला कव्हर करावं लागलं होतं, जे मी अगोदर विसरलो होतो. तर त्याच्यामध्ये टाइम गेला. जर मी तोच टाइम वापस मग मॉक्समध्ये किंवा जास्त प्रॅक्टिसमध्ये दिलं असतं, तर मला अजून फ्रुटफुल झालं असतं. समोर माझं बर्डन कमी झालं असतं. वन ऑफ द रिझन्स की तुम्ही का बरे रिव्हिजन करा असं म्हणतोय. आणि यानंतर मग अजून एक आहे की मॉक्स. मॅथ्समध्ये जर तुम्हाला स्कोर इन्क्रीज करायचं असेल, तर मॉक्स इज द बेस्ट वे. कारण की कसं असतंय बघा, तुम्ही आता मॉक जर देताय तुम्हाला स्टार्टिंगला कमी मार्क्स येतील. तुम्ही सगळ्यांनी ते फेस केलंच असेल. जसं तुम्ही जास्त मॉक्स द्याल, तुम्हाला रिअलाइज होईल की तुमचं काय काय मिस्टेक्स होत आहे. आता मॉक्स जेव्हा तुम्ही देताय, तर त्या टाइमला तुम्हाला रिव्ह्यू पण कसं करायचं तुमचं मॉक, की मी काय करायचो, माझा पेपर असायचा ना, तर प्रत्येक क्वेश्चनच्या बाजूला मी बघायचो की माझं तो प्रोसेस, म्हणजे जे स्टेप्स आहेत ते बरोबर आहे का नाही. जर एक क्वेश्चन माझा चुकलाय, तर मी त्याच क्वेश्चनच्या बाजूला पेपर झाल्याबरोबर त्याचे स्टेप्स काढून सॉल्व्ह तिकडेच करायचो. जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा मी किंवा दुसरी कोणती मॉक देईल किंवा त्याच्यामध्ये हेच टाईपचे क्वेश्चन्स आले, तर त्यामध्ये मी अटकायला नाही पाहिजे त्यासाठी. आणि वरतून जे तुम्ही क्वेश्चन स्किप केले ते सुद्धा करायचे आहे, त्याला सोडायचं नाही कधीच. आणि कसं आहे, तुम्ही स्टार्टिंग आता मॉक स्टार्ट केले असतील ना तुम्ही, तुमचे मोस्ट ऑफ द जणांचे अटेम्प्ट 50 to 60 राहील. तर त्याला थोडं अटेम्प्ट्स वाढवा. जेवढं तुम्ही अटेम्प्ट्स वाढवाल, थोडं तुक्के पण मारायची सवय ठेवा. असं नाही म्हणणार की तुक्के मारूच नका. स्टार्टिंगला तुम्ही थोडं तुक्के अवॉइड करा. ट्राय करा की तुम्ही फॅक्ट बेसिसवरती चालला. जे स्टेप्स आहे, जरी थोडा स्कोर कमी आला तरी चालतं. मी जेव्हा प्रिपरेशन कम्प्लीट केली आणि नंतर मॉक दिलं, तेव्हा माझा स्कोर 36 होता. तर 36 पासून ते मला 75 पर्यंत जे कट ऑफ आहे, तर त्या तिथपर्यंत रीच करायला मला खूप टाइम लागला. पण जेव्हा मी तो कट ऑफ रीच केला, मला कळालं की माझं हे चुकतंय, मी या टॉपिक्समध्ये कच्चा आहे. ते मी कव्हर केलं वापस. त्यानंतर माझा स्कोर मग पोटेन्शियली एकदम इन्क्रीज होत गेलं. म्हणजे 75, 90, 100, 120 आणि लास्टमध्ये 180 to 200. नंतर ते मॉक्सवरती डिपेंड करत होतं, त्याचं डिफिकल्टी लेवलवरती. हे एक आहे. त्यानंतर मग पहिले मॅथ्समध्ये कोणाला काही डाऊट किंवा अजून काही क्वेरीज की कसं काय? एनी? नाही. मी इझी क्वेश्चनसाठी मॅथ्स फॉर NDA, त्यानंतर मग मी जेईचे मॉड्यूल्स यूज करायचो. जेईचे किंवा तुम्ही पाथफाइंडरमध्ये पण थोडे थोडे टफ आहेत. पण पाथफाइंडर एक गोष्ट लक्षात आली. पाथफाइंडरमध्ये बघा, पाथफाइंडरमध्ये अर्धे क्वेश्चन्स PYQs आहे, अर्धे क्वेश्चन्स थोडे टफ लेवलचे आहे. तर PYQ क्वेश्चन्स जे आहेत ना, तुम्ही आता सध्या सॉल्व्ह करू नका. जे 11th वाले आहेत ते PYQ क्वेश्चन्स मी याच्यामुळे म्हणतोय, कारण की तुम्ही जेव्हा नंतर मॉक टेस्ट द्याल, तर तुम्हाला तेच क्वेश्चन्स रिपीट होईल. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही मॉक टेस्ट देताय, तर तुम्ही जे अगोदर सोडवलेले प्रश्न आहे ते वापस सोडवताय. काय करा की ते सोडून दुसरे बुक्स असतील तुमच्याकडे, तर ते सॉल्व्ह करा. आणि हे जे क्वेश्चन्स आहे हे प्रॅक्टिससाठी मॉकसाठी ठेवा. एक आहे. आणि तेच जे एखाद्याला जर वाटतं की मॅथ्समध्ये चांगलं आहे, तर मग ट्राय फॉर जेई मॉड्यूल्स किंवा कोणती दुसरी तुमच्याकडे असतील ते. फक्त डिफिकल्टी अशी ठेवा की तुम्ही NDA पेक्षा थोडं टफ असावं. म्हणजे इफ यू आर डुईंग जेई लेवल क्वेश्चन्स, तर वेल अँड गुड. पण जर नसेल होत, तर मग ट्राय करा NDA पेक्षा थोडं जास्त वरती, कारण की जेई NDA पेक्षा टफ आहे. आणि अजून एक गोष्ट, एक जेईचं म्हणून लक्षात आलं की असं नाही की तुम्ही NDAचं प्रिपरेशन करताय तर तुम्हाला जेईचं प्रिपरेशन करता येणार नाही. मी काय केलं होतं, मॅथ्ससाठी पर्टिक्युलरली म्हणतोय, मी फक्त NDAचंच मॅथ्स केलं होतं. आणि शेवटी थोडं जास्त हाय लेवलचं मॅथ्स, म्हणजे सेंगेज वगैरे तुम्हाला माहिती असेल, सेंगेज माहिती आहे ना, तर त्या लेवलचं. तर मग माझं काय झालं की कितीतरी महिने मी सप्टेंबरमध्ये अटेम्प्ट दिला रिटर्नचा. त्यानंतर मग मी जानेवारी एंडमध्ये माझा जेई मेन्सचा पेपर होता. मी जस्ट SSB वरून आलो होतो, विदाऊट एनी रिव्हिजन आणि विदाऊट एनी प्रॅक्टिस. तर डायरेक्टली पेपर देऊन सुद्धा मला 99% आले जेईमध्ये, फक्त मॅथ्समध्ये. ओव्हरऑल कमी होते, कारण फिजिक्स केमिस्ट्री जास्त प्रॅक्टिस नव्हती केली. तर हे आहे. तर एवढं काही टफ नाही आहे. आणि जेईचं मी याच्यामुळे फोकस करतोय, कारण की जेईवरून तुम्हाला 2 एंट्रीज अजून उघडतात.
एक आहे TS आणि नेव्ही 10+2. दोघं सुद्धा एंट्रीज चांगल्या आहेत. मी तर म्हणेल तुम्हाला एक टार्गेट ठेवा की तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट NDA क्रॅक करायचं आहे. जरी म्हणजे इन एनी केस यू हॅव टू क्रॅक इट, बट इफ वी नेवर नो द वर्स्ट. सो जर काही इन वर्स्ट ऑफ द केस जर नाही झालं तर यू हॅव 3 टार्गेट्स: NDA, 10+2 TS आणि 10+2 नेव्हेटेक. हे तिघं क्रॅक करायचे. असं नाही की कोणी करत नाही. माझ्यासोबत सुद्धा असे कितीतरी मुलं आहेत ज्यांनी तिघं एंट्रीज क्रॅक केल्यात कॉन्सिक्वेंटली. आणि मी 3 टाइम्स रेकमेंडेड आहे. मी पण म्हणजे TSचा दिला नव्हता, फॉर्मच नव्हता भरला म्हणून दिलं नाही, पण नेव्हीचं भरला. तर मग असं नव्हतं की मी नेव्हीचं वेगळं अभ्यास केला, म्हणजे नेव्ही 10+2चं SSBसाठी. जे NDAसाठी अभ्यास होता तोच तिकडे ॲप्लिकेबल आहे. पण ते तेवढं टार्गेट ठेवायचं की मला 3 एंट्रीज क्लिअर करायच्या. नंतर NDA गॅटचं जर म्हणायला गेलो, गॅटमध्ये तुम्हाला कसं आहे, रिव्हिजन खूप मॅटर करतं. मॅथ्समध्ये पण करतं आणि गॅटमध्ये पण. कारण की गॅट मोस्टली रट्टा बेस्ड आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे आहे, याच्यामध्ये थेरॉटिकल गोष्ट जास्त आहे. सायन्समध्ये तरी आपण थोडं लॉजिकल बेस्ड वगैरे लावू शकतो, पण GSमध्ये तसं नाही आहे. तर हे एक आहे की तुम्ही जे तुमचे बुक्स आहेत ते तुम्ही कंटिन्युअसली रिव्हिजन ठेवा. वरतून तुम्ही जे बुक्स रेफर करता गॅटसाठी ते पण खूप मॅटर करतात. असं नाही की तुम्ही स्टार्टिंगपासूनच GSसाठी खूप ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी म्हणेल की तुम्ही NCERT पासून स्टार्ट करा. NCERT पण काही वाईट नाही आहे. NCERT खूप चांगली आहे. आणि दरवेळेस प्रश्न GSचे NCERT मधूनच येतात. सो गरज एवढी नाही आहे रेफरन्स बुक सॉल्व्ह करायची. पहिले NCERT परफेक्ट करा, नंतर मग रेफरन्स बुककडे जा. हे GSसाठी. इंग्लिशसाठी तर मग तुम्ही पाथफाइंडर रेफरन्स करता 12th वाले. 11th वाले तुमचं स्टार्ट झालं का नाही माहीत नाही, पण तुम्ही जेव्हा हे करणार ना, इंग्लिश स्टार्ट कराल तुम्ही, तर इंग्लिशमध्ये एक आहे की तुमचे रूल्स जे आहेत, रूल्सलाच एकदम फर्मली तुमचे डे टू डे लँग्वेजमध्ये पण यूज करत जा. तुम्ही सरांसमोर किंवा फॅकल्टी किंवा तुम्ही लेक्चरर्स देतात, तर त्यामध्ये इंग्लिशमध्येच देतात ना. तर जर कोणी ग्रॅमॅटिकली जर खराब असलं तर तुम्ही हे जे रूल्स आहेत ते लेक्चरेट्समध्ये पण यूज करा. थोडं टफ वाटेल, पण एकदा सवय लागली ना सगळं सोपं वाटतं. तुम्ही ज्या फेजमध्ये, त्या फेजमध्ये आम्ही दोघं सुद्धा होतो. मी जेव्हा फर्स्ट टाइम लेक्चरेट दिला होता, मला बोलताच नाही आलं. अर्धा टाइम तर मी हलतच होतो, कारण थोडी भीती असतीच. पण एकदा तुम्ही म्हणजे थोडं कॉन्फिडंट झालात की काहीच अडचण नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही रिटर्न क्लिअर कराल ना, तुमचा कॉन्फिडन्स खूप एक्सपोनेन्शियली बूस्टअप होईल. तर एवढं वरी नका करू. मी तर म्हणेल तुम्ही NDA सोबत SSBचं पण करा. कारण की कसं आहे, निकिता मॅम सुद्धा तुम्हाला बोलतात की इफ यू वॉन्ट टू बी अन ऑफिसर इन द प्रिपरेशन फेज इटसेल्फ. तर हेच मला तर वाटतं की हेच एक गोष्ट आहे जी SSB क्रॅक करेल. जरी तिकडे दिलंय की 15 OLQs तुम्हाला परफेक्ट पाहिजे, तर OLQs कडे लक्ष देण्याकडे आपण तिकडे लक्ष दिलं तर मग आपण जास्त कन्फ्यूज होऊ. त्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जर तुम्ही घरी बोलतात, तर मग तुम्ही घरच्यांबद्दल, म्हणजे घरच्यांशी कसं बोलतात, आगाऊपणे बोलतात. म्हणजे कारण या वयात बरेच मुलं आगाऊपणे बोलतात. तर मग हे छोटे-छोटे गोष्टी, म्हणजे जर तुम्ही, म्हणजे समजा तुम्ही क्लोथ चेंज करताय, तर तुम्ही त्याला फोल्ड करून ठेवताय का असंच तुमच्या हॉस्टेल्समध्ये टाकून देतात. हे छोट्या-छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि एक मी जे माझ्या SSBमध्ये पाहिलं ना, की माझ्यासोबत सैनिक स्कूल टाईप, RIMC आणि RMS माहीत असेल ना तुम्हाला, तर हे टाईपची मुलं खूप होतात. तर मी त्यांच्यामध्ये तो एक डिसिप्लिन टाइप ऑफ फॅक्टर खूप जास्त पाहिला, जो सिव्हिलियन मुलांपेक्षा खूप वेगळा आहे. तर मग मी माझ्या एका मित्राला विचारला, तो पण थ्राईस रेकमेंडेड आहे, आर्मी, NDA, TS आणि नेव्हेटेक. तर तो बोलला की त्याला हे जे सगळे सवय आहे त्याला त्याच्या कलिग्सकडूनच लागलंय. म्हणजे असं नाही की त्यांच्यामध्ये असं कॉम्पिटिशन, म्हणजे टू ग्रो करण्यासाठी होतं. असं नाही की मी दुसऱ्याला कमी समजणार आणि स्वतःला कमी जास्त समजणार. एव्हरीवन आर सेम. सगळ्यांकडून एक दुसऱ्याची गोष्टी शिका. कोणाकडे एक चांगलं असेल, जर तुमचा मित्र काही खराब करत असेल तर मग तुम्ही त्याला बूस्टअप करा की हे चुकीचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण एस मध्ये खूप मॅटर करत आहेत. जरी ते TAT मध्ये अशी स्टोरी लिहायची, SIT मध्ये असे रिस्पॉन्सेस पाहिजे, किंवा तुमचं GTO मध्ये तुम्हाला आयडियाज यायलाच पाहिजे, असं काही नाही आहे. हे सगळ्या गोष्टी सेकंडरी आहे. कारण की हे सगळे जे टेस्ट आहेत हे डिझाईन याच्यासाठी केलेले गेले आहेत की तुमची सायकोलॉजी चेक करायला. आणि सायकोलॉजी बूस्ट कुठून होते तुमच्या डे टू डे लाईफस्टाईल्समधून. तर हेच गोष्ट आहे. SSB इज फार दॅन नॉट व्हेरी टफ. मी पण खूपच जास्त प्रिपेअर नव्हतं केलं. मी फक्त म्हणेल की तुमचं जे डे टू डे लाईफवरती आहे त्याच्यावरती फोकस करा. आणि येस, एक गोष्ट आहे फिजिकल फिटनेस स्टार्ट करा. तुम्ही इकडं असता, तुमचं PT वगैरे होतच असेल, तर मग त्याच्यामध्ये जास्त असं विचार नका करू की आता मी पण NDA मध्ये चाललो, मला पण ते नर्वसनेस आहेच की मी कधी रगडा खाल्ला नाही आहे, जो आपण टिपिकल NDAच्या भाषेमध्ये बोलतो. तर मग टफ आहे. आता मी जे ऐकलंय की मुलं खूप गिव्हअप करतात,
गिवअप नाही करायचं. काय चांगलंच तर होतंय, रगडा भेटतो, आपलं फिजिकल स्ट्रेंथ वाढतं, फिजिक्स चांगली होतीये. तर कधी पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही, आरामात प्रिपरेशन करायचं. जे तुम्हाला शिकवलं जातंय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही टाइमपास नाही करायचा आणि जे शिकवलं जातं त्याच्याकडे मनापासून लक्ष द्या. तुम्हाला सर आहेत, कमांडंट सर आहेत, कितीतरी गेस्ट लेक्चर्स होतात, तुमचे सर येतात. मी असलो तर मी येतो आणि दुसरे बरेच जण येतात. निकेता मॅम सुद्धा तुम्हाला कितीतरी वेळेस गाईड करतात. तर मग त्यांचं ऐकत जा. आणि असं असतंय की दरवेळेस ना तुमचं टीचर्सपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या सिनियर्स ऐकणार. असं होतं बऱ्याच वेळेस. तर मग तुम्ही आता सिनियर्स आहात, तर तुम्ही तुमच्या नंतरचे बॅचेस येईल तर त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल म्हणून थांबा. दे विल रिस्पेक्ट यू व्हेरी एक्सपोनेन्शियली. म्हणजे त्यांच्या एक खूप जास्त रिस्पेक्टचं फॅक्टर वाढेल तुमच्यासाठी त्यांना. तर ते आहे. अजून कोणाला काही डाऊट? हे डाऊट असतील तर विचारा. हां. क्वेश्चन विचारा, फ्री माइक. कोणत्याही गोष्टी माईक घेऊन माईक मध्ये प्रश्न विचारा. रिलेटेड टू प्रिपरेशन वगैरे, काही पण फ्री लाईफ वगैरे, एनिथिंग, काही पण जे तुम्हाला विचारायचं असेल. नवीन विद्यार्थी जे आलेले यावर्षी त्यांना पण प्रश्न असेल तर विचारा. Sir, as we are जास्त वेळ झाली आता परत केव्हा याची मला माहिती नाही. आता मी तर आता तारखेला चालू आहे, उद्या जॉईनिंग आहे आणि तो तुमच्यासाठी आहे. विचारा त्याला डाऊट विचारा. आहे बरोबर. Sir, as we are left about only 2 months for our attempt, so how can we cover our maximum portion of maths मॅथ्सचं for maths only? तुमचं जेवढं चॅप्टर झालंय, आपलं मतलब जेवढं चॅप्टर झालंय तेवढं परफेक्ट तर आहे का तुमचं? आहे? Not all. हा, तर मग त्याला परफेक्ट करा. चॅप्टर्स किती बाकी आहे तुझे? Near about whole syllabus is over. Only that less marking lessons are remaining. हा, जर कमी चॅप्टर जर असले तर मग तुम्ही विदिन 15 to 20 डेज करू शकता. हार्डली जर तुम्ही एक चॅप्टरसाठी 2-3 दिवस जर दिले, जर तुम्हाला काहीच येत नाही तरी होऊ शकतं कव्हर. फक्त प्रॅक्टिस जास्त करू लागेल. तुम्ही काय करा, 15 ते 20 दिवस तुम्ही ते कव्हर करा. सोबत प्रॅक्टिस पण ठेवा आणि रिव्हिजन पण ठेवा. आता टाइम कमी, तुम्हाला एफर्ट जास्त देऊ लागेल. असं नाही की मी 2-3 तास अभ्यास करेल, जास्त वेळ द्या. त्यानंतरचे जे टाइम आहे त्याच्यामध्ये तुला तुझे क्वेश्चनचे लेवल वरती करत जायचं आहे, हार्डनेस जास्त करायचं आहे. आणि तू मॉक देशील ना, तर मॉकमध्ये ट्राय कर की हे क्वेश्चन्सला तू एंडमध्ये सॉल्व करेल. पहिले तुझे जे जे तुला क्वेश्चन्स येत आहेत त्याला परफेक्टली सॉल्व करायचं. कारण की जे तू आता नुकताच शिकून घेतलेले चॅप्टर्स आहेत, तर त्यामध्ये तुझे म्हणजे चुकायचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे रिस्क फॅक्टर आहे, बाकी काही नाही आहे. तरी 2 महिने आहे, खूप काय होऊ शकतं. 2 महिन्यामध्ये तर मी 1 महिन्यामध्ये कॅल्क्युलस कम्प्लीट केला होता पूर्ण परफेक्टली. तर इट डझंट मॅटर. फक्त तुमचं जे स्वतःचं आता सध्यामध्ये कंडिशन आहे की काय आहे तुमचं, की किती चॅप्टर्स झाले आहेत, किती बाकी आहेत, त्याला व्यवस्थित एका पेपरमध्ये नोट डाऊन करा. की तुमच्याकडे मग पुढच्या 2 महिन्याचा प्लॅन बनवा. सेम तुम्हाला 11th वाल्या मुलांसाठी पण तेच आहे. तुम्हाला 1 वर्ष आहे, 1 वर्षापेक्षा जास्त म्हणावं, पण त्याला अंडर एस्टिमेट करू नका. कधी ते 1 वर्षाचा 1 महिना होऊन जातो कळतच नाही. आणि असं वाटतं की म्हणजे तुम्ही आता जर समजा असं करत असाल की माझ्याकडे एवढा टाइम आहे, मी SRF म्हणजे स्टार्टिंग SRF पासून होती ना, तरी मी SRFला थोडे जास्त दिवस देईल, असं हळूहळू करेल. तर हळूहळू काही नसतं. तुम्ही टार्गेट सेट करा की तुमचं रिटर्नचं काही एवढ्या मंथ्स अगोदर तुमचं सिलेबस कंप्लीट करायला पाहिजे तुमचं स्वतःहून. कारण मी सरांना सुद्धा बोललो, सर पण तुमचं अगोदर सिलेबस कंप्लीट करताय. तर मग तुम्ही सरांसोबत कोपअप करा. जेवढं शिकवलं जात आहे त्याला रोज रिव्हिजन करा. खूपच काय असं मोठं रामायण महाभारत नाही, खूप सोपी गोष्ट आहे. आपण फक्त त्याला कॉम्प्लिकेट करतो. ही गोष्ट, एक कॉम्प्लिकेशनची गोष्ट ही आहे की हीच आपल्याला कुठे मागे घेऊन जाते. सोप्या गोष्टींना आपण कॉम्प्लिकेट केलं तर मग ते अवघडच होणार. ठीक आहे. अजून आणि तुम्ही काय करा, आता मी म्हणजे आधी मी कधी जर आलो असेल तर मी पण ही गोष्ट तुम्हाला म्हणजे इथं जेव्हा बोललो तर मी खूपदा सांगितलं की पेपर प्रॅक्टिस खूप करा. ठीक आहे, जसं हा म्हणाला की मॉक वगैरे मी खूप दिली. त्याच्यात काय होतं की आता मी कसं करायचो, मला पर्सनल एक्झाम्पल सांगतो. मी वीकली अभ्यास करायचो वीकमध्ये, आणि दर संडेला मी पेपर सॉल्व्ह करायचो, जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते. तर आता मी 2020मध्ये जर एक्झामची तयारी करतोय 2020मध्ये, तर मी 2014 पासून ते 19 पर्यंतचे 6 वर्षाचे जेवढे पण पेपर होते, वर्षातून 2 पेपर व्हायचे, तर 12 पेपर. तर मी प्रत्येक संडेला एक पेपर घ्यायचो, तो सॉल्व्ह करायचो. असे माझे 12 झाले, म्हणजे 3 महिन्यात जर 12 झाले, तर त्यानंतर मी परत एकदा तो सेट सुरू करायचो. परत जो पहिला पेपर सोडवत होतो मी परत सुरू करायचो. आणि कसं होतं ना, त्या पिरियडमध्ये तुमचा अभ्यास वाढून जातो. तुम्ही वीकली जो अभ्यास करताय किंवा जसा पण करताय तो अभ्यास वाढून जातो. तुम्हाला जास्त क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. तुम्हाला त्यात काय होतं, तुम्हाला त्यात स्वतःची इम्प्रूव्हमेंट दिसून येते.
आणि जेव्हा ती इम्प्रूव्हमेंट दिसते ना तर एक कॉन्फिडन्स येतो. तर म्हणजे माझ्या पहिल्या अटेम्प्टच्या आधीच माझे प्रत्येक पेपर 2014 ते 18 पर्यंतचे तीनदा तरी सोडून झाले होते. तर मग तुम्ही एक एम ठेवा की नाही, हा पेपरच मला 3 वेळेस जर मी सोडवला तर कसं होतं की खूपदा काय होतं, जुने क्वेश्चन्स पण रिपीट होतात. ठीक आहे, तर माझं 20 आणि 21च्या एक्झाम मध्ये असे झाले, काही काही जुने प्रश्न आले तर मला त्याचे उत्तर पाठ होते, असे झालेले ते. आणि जे जे बाकी समजा नवीन क्वेश्चन्स होते तर मोस्टली आधीच्या याच्यातले म्हणजे आधीच्या पेपरमधले सेम पॅटर्न येतो, पण त्याच्यातले व्हॅल्यूज वगैरे चेंज होतात. मॅथ्ससाठी म्हणतोय मी. ठीक आहे, तर मॅथ्ससाठी मेन तुम्ही प्रॅक्टिस करा. बाकी गॅटसाठी पण म्हणजे प्रॅक्टिसच इम्पॉर्टंट आहे, पण गॅटसाठी मोस्टली वाचा. ठीक आहे, सायन्स 11-12चं तर एवढं येत नाही, 10th पर्यंतचं जास्त येतं. आणि सोशल सायन्स जे आहे तर सोशल सायन्ससाठी तुम्ही तुमचा स्कोप वाढवा थोडं. सोशल सायन्स तुम्हाला ज्या ज्या सोर्सेसमधून तुम्हाला करायला भेटेल, NCERTच्या बुक्स किंवा स्टेट बोर्डच्या बुक्स 9वी 10वी 11वी 12वी या 4 वर्षाच्या, किंवा मग यूट्यूब चॅनल्स, जिथून कुठून GSचा तुम्हाला अभ्यास करता येईल तिथून करा तुम्ही. आणि इंग्लिशसाठी पण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, इंग्लिशची एक बुक मिळते अरिहंतची, कॉम्पिटेटिव्ह इंग्लिश म्हणून. तर ती UPSCच्या ज्या काही एक्झाम्स असेल किंवा रेल्वेच्या वगैरे, तर त्यासाठी युजफुल आहे. प्लस NDA साठी पण आहे, कारण त्याच्यातून तुमची खूप प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि इंग्लिश कसं आहे, इंग्लिश इज थोडं बहुत सिमिलर टू मॅथ्सच. स्कोरिंग आहे. एकदा तुम्हाला टॅग कळली ना की कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, की आता तुम्हाला माहिती आहे जम्बल्ड वर्ड्स वगैरे येतील किंवा सिनॉनिम्स अँटोनिम्स, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. जेवढं तुम्ही क्वेश्चन सोडवताल तेवढी प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, मग इंग्लिशचा तुम्ही तसा अभ्यास करू शकता. बाकी विचार काही डाऊट असतील आणखी कोणाला काही प्रश्न एक मिनिट. पेपर सॉल्व्ह करता त्यावेळेस टाइम बाउंडिंग करत होते. कारण आता बघ, तुला माहिती आहे जेव्हा तू टाइम ते करशील तर तुझ्यावर ते एक प्रेशर राहील की नाही, हा आता 120 प्रश्न आहे. मग तुझ्या त्या माइंडसेटमध्ये राहील की नाही, ठीक आहे, चल हा मला प्रश्न येत नाही, काही प्रॉब्लेम मी मला सोडून देतो, पुढच्या प्रश्नावर जातो. हा प्रश्न मला येतोय तर तुला स्वतः तू घड्याळ बघून तुला समजेल की नाही, आता ह्या क्वेश्चनला मी 5 मिनिटं घालवले, तेवढं याला खरंच वर्थ आहे का या प्रश्नाला. काही काही क्वेश्चन जे तुला इझी वाटतील तर तुला समजून देईल की हा ह्या क्वेश्चनला मला किती टाइम लागतो. ठीक आहे, तर टाइम बाउंडच प्रॅक्टिस करा. असं नका करू की तुम्ही, आणि काही प्रॉब्लेम नाही जर तुला 120 पैकी तुला पहिल्यांदा तू पेपर देतो, तुला 10 जरी प्रश्न येत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ऍटलिस्ट ती प्रॅक्टिस तर होऊन जाईल तुझी, की तू पहिल्यांदा पेपर देतोय, कसा माइंडसेट आहे तुझा. त्यानंतर पेपर प्रॅक्टिस तुला म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस होतीये. परत तुला समजतंय की पॅटर्न कसा आहे, क्वेश्चन्स कसे येत आहेत, कोणत्या चॅप्टरमधून तुला जास्त क्वेश्चन्स येत आहेत. तुम्हाला समजेल की ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर आहे, पण ट्रिग्नॉमेट्री त्याचा खूप मोठा आहे ना, ट्रिग्नॉमेट्रीमधून जास्त क्वेश्चन्स येतात, कॅल्क्युलसमधून एवढे येतात. परत एक क्वेश्चन समजा असतो प्रोबॅबिलिटीचे जास्त क्वेश्चन्स येतात. असे तुम्हाला चॅप्टर समजून जातील की ज्याचं मग तुम्हाला समजेल की हा आता माझा ह्या टॉपिकमध्ये कॅल्क्युलस आहे किंवा ट्रिग्नॉमेट्री आहे किंवा काही पण अल्जेब्रा वगैरे, तर यात मला थोडं इम्प्रूव्ह करायची गरज आहे. मग पुढच्या वीकमध्ये त्या एक्झाम म्हणजे पेपर झाल्यानंतर तो जो वीक येतो त्याच्यामध्ये त्या पार्टचा जास्त अभ्यास करा. ठीक आहे, मग तुमचं कसं होईल, म्हणजे सगळं बॅलन्स होऊन जाईल, की असं नाही राहणार की तुम्हाला एकच चॅप्टर जास्त येतो आणि दुसरा कमी येतो. मग तुमचं बॅलन्स होऊन जाईल, कारण पेपर प्रॅक्टिसमधून खूप गोष्टी क्लिअर होतात की तुमचा किती अभ्यास झाला आहे, कोणत्या टॉपिकचा अभ्यास तुम्हाला अजून करायची गरज आहे, अशा खूप गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे टाइम बाउंडच प्रॅक्टिस. आणि टाइम टेबल तुमचा अभ्यासाचा कसा होता, म्हणजे स्टार्टिंग पासून? माझा पर्सनल टाइम टेबल हा, याला आता असं होतं ना की म्हणजे मी स्कूल पण करायचो, स्कूल म्हणजे 11-12, तर मी घरी यायचो 3 वाजता आणि त्यानंतर मी इंडिव्हिज्युअल क्लासेस लावले होते. एक मॅथ्सचा लावला होता, आणि मॅथ्सचा पण याच्यासाठी मॅथ्स आणि केमिस्ट्री 2 लावले होते मी, पण ते पण याच्यासाठी की CBSEचा म्हणजे माझा CBSE बोर्ड होतं, तर बोर्डाचा अभ्यास व्हावा याने, कारण NDAचा अभ्यास मी स्वतः करायचो, पण मग बोर्डाचा अभ्यास व्हावा, कारण NDAच्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या अभ्यासामध्ये तुमचं 12th जे ते नको राहून जायला. ठीक आहे, त्याच्याकडे नको दुर्लक्ष व्हायला, कारण जसं म्हणलं की एक TES म्हणून पण एक एंट्री असती, तर आता सध्या तर ती JEE वर झाली आहे, बट जेव्हा मी अटेम्प्ट देत होतो तेव्हा ती 12th मार्क्सवर होती. म्हणजे 12th मध्ये जर तुम्हाला 80-85% असले तर मग ते डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी बोलवतात तुम्हाला. ती पण खूप मस्त एंट्री आहे ती पण, सिमिलर टू NDA, फक्त दुसऱ्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग होती त्याची. पण इन दी एंड 4 वर्षाची ट्रेनिंग आहे, इन दी एंड तुम्ही लेफ्टनंटच बनता. ठीक आहे, तर मग माझं एक एम होतं की जर NDA नाही झालं तर मग म्हणजे बॅकअपसाठी म्हणून मग ती एंट्री राहील. तर मग मी क्लासेस लावले होते. मग माझा समजा 3-3:30ला मी परत क्लासला जायचो, तर 5-5:30 पर्यंत घरी यायचो. मग त्यानंतर दुसरा क्लास असायचा 1.5 तास वगैरे. तर मग असं सगळं मधला टाइम वगैरे कॅल्क्युलेट करून मी घरी 9 वाजता पोहोचायचो, आणि मग जेवण वगैरे करून मग 10 ते 12-1 पर्यंत तेवढा अभ्यास करायचो, मग झोपून जायचो.
मी खरं मी जास्त अभ्यास नाही केलेला आहे, पण मी प्रॅक्टिस खूप म्हणजे पेपर जास्त सॉल्व्ह केलेले. मला दिवसाला 2-3च तास मिळायचे. हां, आणि मग जेव्हा स्कूलमध्ये फ्री टाइम असायचा तेव्हा मग मी पाथ फाइंडर बुक घेऊन जायचो आणि ती जसं म्हणलं MFN म्हणून एक बुक येते, मॅथ्स फॉर इंडिया. दोन्हीपैकी एक कोणती घेऊन जायचो आणि त्यातून प्रश्न सॉल्व्ह करायचो. तर मग जो तुमचा फ्री टाइम मिळतोय ना तो युटिलाइज करा. आणि बाकी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमचं शेड्यूल जसं आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढा अभ्यास करता येईल तेवढं तुम्ही हे करा. असं काही NDA एक्झाम ना खूप रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यात. ठीक आहे, जसं JEE जर तुम्ही JEE डेडिकेट करत असाल तर त्याच्यासाठी खूप अभ्यास लागतो. ठीक आहे, म्हणजे आता याला एक्सपिरियन्स आहे, हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण म्हणजे याला JEE CET मध्ये चांगले नंबर होते, तर याला माहिती आहे की किती अभ्यास असतो त्याचा. बट NDAचं तसं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे NDAचं असं आहे ना, तुम्ही NDA देता त्याचा बाकी एक्झाम्सवर पण फोकस करू शकता. ठीक आहे, तर मग मी तरी म्हणेल की तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचं एक शेड्यूल प्लॅन करा की हां, आता मला माहिती आहे एवढा वेळ मी दिवसाचा खेळणार आहे, एवढा वेळ मी पेपर वाचणार आहे, एवढा माझा टाइम क्लासेसमध्ये जाणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एवढे तास उरत आहेत, तर मी त्याच्यात मग कसं युटिलाइज करून घेऊ. एवढा टाइम मी मॅथ्सला 1-1.5 तास मॅथ्सला दिला, अर्धा तास इंग्लिशला दिला, अर्धा तास GSला दिला, अर्धा 1 तास, 3 तास खूप आहेत मित्रांनो. म्हणजे असं तुम्ही डेट वाईज नव्हतं हे केलं, म्हणजे आज इंग्लिश तर उद्या मराठी वगैरे म्हणजे जे आहेत ते. नाही तसं नव्हतं केलं. मेन मी दिवसा मॅथ्सचं रोज करायचो, ते कारण मॅथ्सला अभ्यास लागतो. आणि NDA एक्झामचा असेल तुमचा मॅथ्सचा जर पेपर क्लिअर झाला तरच तुमचा GSचा पेपर क्लिअर होईल. म्हणून मग तुम्ही GS तुमचं खूप चांगलं जरी असलं पण मॅथ्सच क्लिअर नाही झालं तर मग ते चेक नाही करा. म्हणून मॅथ्सवर फोकस करणं जास्त इम्पॉर्टंट होतं मला. आणि माझं मॅथ्स 10वीपर्यंत ॲव्हरेज होतं, मला 75-80 मार्क्स होते मॅथ्समध्ये, म्हणून खूप काही चांगलं पण नव्हतं, म्हणून मला अभ्यास करणं गरजेचं पण होतं, म्हणून मी मॅथ्सवर जास्त फोकस केलं. आणि बाकी मग जसं मी म्हणालो की 1.5 तास समजा मी मॅथ्स केलं डेली, अर्धा तास इंग्लिश आणि 1 तास GS मध्ये पण दिवस डिवाईड करून घेतले की आता 6 दिवस आहेत आठवड्यातले, तर 3 दिवस मी सायन्स करणार, 3 दिवस सोशल सायन्स करणार, असं. आता हे मी इंडिव्हिज्युअल सांगतोय. ठीक आहे, आता तुम्हाला जर वाटत असेल की नाही तुमच्याकडे तुम्ही जास्त वेळ डेडिकेट करू शकता तर मग तुमच्या हिशोबाने येते. ठीक आहे. आणखी मुलींपैकी मनात जर प्रश्न असतील तर विचारा. मनात प्रश्न तर आलेच असतील निश्चितच, अरे घाबरायचं नाही, सगळं आपलं- बिंदास विचार. आम्ही तुमचे मोठे म्हणजे मोठ्या भावासारखेच आहोत. ठीक आहे. आणि परत ही आज जर- संधी येणार नाही आपल्याला. हे दोघही जण परत एका सोबत येणं फार कठीण गोष्ट आहे यानंतर. दोघही सोबत फार मुश्किल आहे आता यानंतर. त्यामुळे काही प्रश्न असेल तर विचारा. एक गोष्ट आहे की आता तुम्ही यावर्षी पेपर पाहिला का, जो ND 154 कोर्सचा होता, तर त्याचा कट ऑफ 300 काहीतरी होता, मला पण एक्झॅक्ट माहिती आहे 300 काहीतरी होता, पण 400 मार्क असलेल्या मुलांना पण मेरिट आउट झालं. असं नाही की तुम्ही खूप जास्त गाठावरती असले तर तुम्हाला येणार, अंटिल अँड अनलेस यू आर फ्लाइंग फिट. माहिती आहे तुम्हाला की कसं असतंय फ्लाइंगची सीट्स, AFGD वगैरे माहिती आहे का? नाही, त्याबद्दल आयडिया ठेवा. हां, तर मग असं असतं की यावेळेस तुम्हाला सांगतो, यावेळेस ऑल इंडिया रँक 300 वरती एअरफोर्स ग्राउंड ड्युटी कंप्लीट झालं. म्हणजे की जे मुलं एअरफोर्स फर्स्ट प्रेफरन्स आहेत पण त्यांचे CPSS क्लिअर नाही झालं त्यांना एअरफोर्स ग्राउंड ड्युटी भेटते. आणि त्याच्यानंतर मग आर्मीचं 414 वर क्लोज झालं आणि नेव्हीचं 446. फ्लाईंगचं अजून पण चालू आहे, काहीतरी 600 काहीतरी क्रॉस झालं. कारण की फ्लाईंगमध्ये खूप कमी जण मेडिकल फिट होतात आणि खूप कमी जण CPSS क्लिअर होतात. तर मग विचार करा, जे मुलं 100 मार्क कट ऑफच्या वरती आणतात ते सुद्धा मेरिट आउट होत आहेत अंटिल अनालिसिस फ्लाइंग फिट. तर मग असं नाही की तुमचं जर 75 कट ऑफ आहे सेक्शनल की मॅथ्सचा आणि 150 गॅटचा तर तुम्हाला तेवढेच मार्क आणायचे, असं नाही आहे. तुम्ही ट्राय करा मॅक्झिमम मार्क्स आणा. मी तर सांगेल की 11th वाल्यांसाठी तरी की जरी तुम्ही गॅटमध्ये 350 to 400 मार्क्स जरी टार्गेट केला, इट इज नॉट व्हेरी टफ जर तुम्ही आत्तापासून राईट प्रिपरेशन केली तर. 12th वाल्यांना थोडं अवघड होऊ शकतं, 300 कोणाचं क्रॉस होत नसेल. माझं पण खूप वेळ लागला मला 300 क्रॉस व्हायचं. या अटेम्प्टलाच माझं 300 क्रॉस झाला, पण एवढं काही अवघड नाही. मी स्टार्टिंगलाच चुका केल्या तुम्हाला, मी ते चुका पण बऱ्याच वेळा सांगितलं काय काय केले होते, तर तेच इम्प्रूव्ह केलं आणि यावेळेस मग स्कोर जास्त आला गॅटचा. जर मी तेच चुका जर प्रिपरेशन म्हणजे फर्स्ट अटेम्प्टच्या कितीतरी वेळ अगोदर जर केली नसती तेच चुका मी, तर माझं फर्स्ट अटेम्प्टवरच खूप चांगला स्कोर असतो. तर हे एक आहे, टार्गेट कमी नका ठेवू. मॅथ्ससाठी पण तुम्ही 150+ टार्गेट करा. माझं पण 150+ टार्गेट होता. थोडं टफ आहे. मी जसं म्हणतो प्रॅक्टिस, रिव्हिजन आणि कॉन्फिडन्स, हे या गोष्टींनी तुमचं एवढे तरी मार्क्स होऊन जातील. आणि असं आहे की कोणत्या पण गोष्टीमध्ये बॉर्डरलाईन नका राहू. कारण की तुम्ही बॉर्डरलाईन केस जर राहिले म्हणजे की तुम्ही
जर काठावरती मार्क्स आणता तर मग तेवढं तुम्हाला जास्त परेशानी होईल की टू डिसाईड युअर फ्युचर की तुम्हाला इंजिनिअरिंग परस्यू करायची समोर का नाही. आणि फर्स्ट अटेम्प्ट इज द गोल्डन अटेम्प्ट, सगळे हेच म्हणणार तुम्हाला. कारण की फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही जस्ट 12वी पास व्हाल, तुमची मार्कशीट येईल आणि तुमची लगेच एनडीएला जॉईन राहणार. तुम्हाला जास्त गोष्टी कम्प्लीट करायची पण गरज नाही. नंतर जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टच्या नंतर जर तुम्ही फेल जर झाले तर नंतर तुम्हाला अजून जास्त प्रेशर येईल. तुमची CET राहील, NDAचे सेकंड अटेम्प्ट राहील, JEE राहील, JEEचे 2 अटेम्प्ट, बोर्ड्स राहील, बोर्डचे प्रॅक्टिकल्स राहील, खूप अभ्यास राहील. म्हणून म्हणते फर्स्ट अटेम्प्ट खूप चांगला आहे. आणि जर कोणाला 5 अटेम्प्ट असेल तर विचार नका करू माझ्याकडे तर 5 अटेम्प्ट आहे. माझ्याकडे खूप टाईम आहे NDAमध्ये जायला. फर्स्ट अटेम्प्टमध्येच जा मी तर सांगेल. नंतर जेवढं जास्त तुम्ही समोर जाल तेवढं अडचणी वाढतील. आता मी स्वतः इंजिनिअरिंग केली, मी इंजिनिअरिंग पाहतोय की इंजिनिअरिंगमध्ये तेवढं मन लागत नाही. जे खूपच डेडिकेटेड असले डिफेन्ससाठी तर मग ते तुम्हाला कुठे ना कुठे ॲडजस्ट करावं लागतं. तर ॲडजस्ट करण्यापेक्षा हेच चांगलं की तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट जा, आहे का नाही. तर तुमच्याकडे अजून किती जून जून तर संपलाय, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असेल ना तुमची एक्झाम. तर 3 महिने आहेत तुमच्याकडे, 2च महिने पकडून घेतो. तर 2 महिने जेवढं डेडिकेट व्हाल तेवढं डेडिकेट होऊन जा. कारण कोणाकोणाचं फर्स्ट अटेम्प्ट, सगळ्यांचाच फर्स्ट अटेम्प्ट असेल ना. तर मग आणि फॉर्म भरले आहे का तुम्ही? ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअर आहे तर तुम्हाला कोणत्या ह्याच्यात जायचं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तुम्ही तुमच्या हिशोबाने भरले ना. ठीक आहे, 2 महिने पूर्ण एकदम डेडिकेशननी करा, जेवढं तुम्हाला करता येईल. म्हणजे गिव्ह युअर ऑल आउट. ठीक आहे, कारण लास्ट आता शेवटच्या 2 महिन्यात आता तुम्ही अभ्यास इथून पुढे स्टार्ट करताल तर इथून पुढे होणार नाही. तर मग जेवढा तुमचा अभ्यास झालाय त्याला चांगलं रिवाईज करा. त्यानंतर जर थोडाफार अभ्यास बाकी असेल की चल माझे 1-2 चॅप्टर बाकी आहेत बाबा, तर तो पूर्ण करून टाका. ठीक आहे, आणि जेवढी तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करता येईल, जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी जास्त करा. रिसेंटचे जे मागच्या 2-3 अटेम्प्टचे जे पेपर झालेत त्यांना परत सॉल्व्ह करा. तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स येऊन जाईल पेपर्सचा. ठीक आहे, आणि बिंदास राहा, जास्त टेन्शन नाही घेऊ. NDAची एक्झाम ही बाकी CET, JEE सारखी नाही ही खूप त्याला हे लागतं, आरामात क्लिअर होऊन जाते. फक्त डेडिकेशननी करा, होऊन जाईल क्लिअर. त्यानंतरचं SSBचं गायडन्स सर वगैरे करून घेतील. तुम्ही तुमच्या डेली लाईफमधून पण सुरू कराल. म्हणजे आहे माझं शिकायची. आता स्कूलमध्ये सगळे टीचर्स वगैरे ते सगळं करून घेतील. फक्त एक रिटर्न जे तुमच्या पार्टवर आहे, तुमच्या पार्टची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या जे हातात आहे ते तुम्ही डेडिकेशन करायचं. कारण शेवटच्या 2 महिन्यात तेवढी एकच गोष्ट करणार होती बस. आय हॅड स्कोर्ड म्हणजे ज्या अटेम्प्टमध्ये मी रेकमेंड झालो ना, तर मी पहिले 3 अटेम्प्टमध्ये रेकमेंड नव्हतं झालो. 4थ्या अटेम्प्टमध्ये माझा स्कोअर 505 होता, 505. तर मग त्यात असं होतं की मॅथ्समध्ये मला चांगले होते, मॅथ्समध्ये 205 आले होते आणि गॅटमध्ये थोडे कमी होते, अराउंड 300. मग आधीच्या अटेम्प्टमध्ये मला चांगले होते, बट मग मी रेकमेंड नव्हतं झालो. म्हणजे जो 2020चा एक कॉमन अटेम्प्ट झाला होता त्याच्यात दोन्ही फर्स्ट आणि सेकंड, एप्रिल सप्टेंबर दोन्ही हे होते, तर त्याच्यात मला 569 आले होते. पण म्हणजे मी जर त्याच्यात तेव्हा रेकमेंड जर झालो असतो मी तर माझा AIR टॉप 10 मध्ये आला असता, पण तेव्हा मी रेकमेंड नाही झालो. पण ठीक आहे, आता ते सगळं त्या गोष्टी मॅटर नाही करत. विचारा यार, कोणाला काही अजून क्वेश्चन असतील तर, काही पण मनात जे पण येतं. काही अडचणी जर सगळ्यांसमोर भीती वाटत असेल, एक बार अफसर बन गए, एक बार वर्दी मिल गई, मेरे पास टाइम नहीं है. स्टील विल ट्राय टू कम दॅट टाइम ऑल्सो. बट आता आम्ही त्या फेजमध्ये आहोत की म्हणजे आता काही दिवस आधी हा पण तुमच्याच फेजमध्ये होता की प्रिपरेशनच्या फेजमध्ये, 1 वर्ष आधी हार्डली. ठीक आहे, मला झाले 3-4 वर्ष, बट मला पण माहिती मी त्या लाईफमधून गेलो कारण मला 4 अटेम्प्ट लागले क्लिअर करायला. ठीक आहे, तर मग आम्हाला दोघांना ती लाईफ माहिती आहे जी तुम्ही सध्या आत्ता जगताय. तर आम्हाला माहिती आहे की ह्या टाईममध्ये, ह्या वयामध्ये काय प्रश्न वगैरे पडतात वगैरे, की काही पण जे डाऊट्स येतात. ठीक आहे, तर विचारा तुम्हाला जे पण जे डाऊट असतील तर. आत्ता नसेल विचारता येत तर हा म्हणला की नंतर एकट्यात येऊन विचारा, काही प्रॉब्लेम. SSB एक्सपिरियन्स आता माझं असं होतं की मी स्टार्टिंगमध्ये जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट दिला होता तर माझं गॅट म्हणजे GTO जे आहे ते थोडं वीक होतं. कारण की मी तेवढं ग्रुपमध्ये राहायची सवय नाही 2 वर्ष,
आणि थोडं कसं म्हणणार की एक GTO मध्ये काय बऱ्याच जणांचं असं असतं की GD जर कोणी बसलं असेल खूप डॉमिनेटिंग असतं, तर मग सगळ्यांना बोलू द्यायचा चान्स असतो, देत असतो बरेच जण. तर मग माझं असं त्या टाईपचं होतं की मी जरी बोलत असलो, कोणी जर मला मध्येच अटकवलं, तुम्ही पण प्रॅक्टिस केली असेल ना, तर त्याच्यामध्ये पण असंच झालं असेल की मी कोणी बोलतंय आणि मध्येच आपण पॉईंट सांगतानाच कोणी आपल्याला अडवलं, तर असं माझं खूप होत होतं. तर मग हेच जे छोटे छोटी गोष्टी आहेत. नंतर माझी सायकोलॉजी बेस्ट होती. मी म्हणजे पर्टिक्युलरली सायकोलॉजी याच्यामुळे म्हणतो, कारण की मी जसं वेमध्ये प्रॅक्टिस केली होती, मी काय करायचो की आता मला जर ॲव्हरेज मी जर ही रूम जरी दिसली, तरी मी याचे वरती काय स्टोरी बनवायचो ते विचार करायचो. त्यानंतर मी बरेच टिप्स आहेत SSBचे, पण ते नंतर बोलू, पहिले तुमचं रिटर्न क्लिअर करू. फक्त SSBचं असं होतं, या टाईममध्ये असं होतं की साईक चांगली गेली, जरी SRT मी कमी गेली होती 36, पण माझं असं होतं की मी 2-2 लाईनचे SRT लिहित होतो. ज्यांचे 50 to 60 SRT झाले, तर ते फक्त 1 लाईनर SRT लिहित होतो. त्यानंतर SD माझं ऑलमोस्ट, ते जरी म्हणतात की तुम्हाला 7 to 8 लाईन्स लिहायचं, तरी पण माझं 12 to 13 लाईन्स होतच होतं मिनिमम. कारण की तेवढं फास्ट हँडरायटिंग डझंट मॅटर, फास्ट लिहिणं आणि काय लिहितो ते मॅटर करतं. तर मग ते आहे. नंतर इंटरव्ह्यूमध्ये पण सेम. इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट एक आहे की माझ्या वेळेस असं झालं, अगोदर सेटअपमध्ये असं व्हायचं की मी खूप अनकॉन्शियस होऊन जायचो. जर मी इंटरव्ह्यूला गेलो, वन्स आय गेट इन टू द रूम, मला काहीच कळत नाही की काय चाललं आहे. तो इंटरव्ह्यू ऑफिसर विचारतो क्वेश्चन्स आणि मी फक्त अनकॉन्शियसली उत्तर देतोय. पण मग मी यावेळेस हे इंटरव्ह्यूच्या रूममध्ये एंटर करायच्या अगोदर स्वतःला रिमाइंड केलं की नाही नाही, मला अनकॉन्शियस नाही व्हायचं वापस. मला जे माझ्या मनात येतं ते मी विचार करून बोलेल. असे नाही की विचारलं मी डायरेक्ट उत्तर दिलं, विचार करून बोलेल. तर मग हे एक गोष्ट यावेळेस बदलली. लास्ट अटेम्प्ट जो माझा नेव्ही 10+2चा होता. नंतर GTOमध्ये मी तेच तुम्हाला जे मिस्टेक सांगितलं की मी दुसऱ्यांना खूप जास्त बोलू देत होतो, स्वतः मी खूप कमी बोलायचो. तर मग मी काय करायचो की सगळ्यांना बोलू द्यायचो आणि स्वतःसुद्धा बोलायचो. जर कोणी चांगला पॉईंट देतोय आणि ग्रुप त्याला बोलू देत नाही, तर मी त्याला प्रेस करायचो की जेंटलमॅन लेट दिस पर्टिक्युलर कॅन्डिडेट स्पीक. किंवा मी जर कोणता चांगला पॉईंट देतोय जे ग्रुपच्या थोडं कन्फ्युजनला क्लिअर करते, तर मग मी सांगेल की जेंटलमॅन लेट मी स्पीक, आय हॅव सम गुड पॉईंट्स. तर सगळे बोलू देतात. असं नाही की कोणी तुम्हाला बोलूच देणार नाही, तुम्ही फक्त तेवढं फॉर्म असायला पाहिजे. सेम जे आहे ते GTO ऑब्स्टेकलचे जे टेस्ट असतात, PGT, HGT, FGT आणि CT, तर याच्यामध्ये पण असं असतं की एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही. बरेच जण जर ज्यांना शेती करायची सवय असली, तर मग त्यांना ते सवय असेल रस्सी बांधायची, मग कसं जुगाड टाईप जे असतात म्हणतो आपण, तर त्या टाईपमध्ये ऑब्स्टेकल्स वगैरे क्लिअर करणं ते एवढं मॅटर नाही करत. हे ते यावेळेस माझं अगोदर कसं होतं, मी तेवढं प्रॅक्टिस नव्हतं केलं. यावेळेस मी काय केलं, सगळे जे टफ ऑब्स्टेकल्स आहेत यूट्यूबवरती आणि क्रोमवरती सगळं मी रिसर्च केलं आणि ते सॉल्व्ह करून पाहिलं मनाच्या मनात. जर GTO म्हणतोय की असं पण असतं ना की आपला ऑब्स्टेकल असला, तर तुम्हाला तो रूल माहिती का, रेड ब्ल्यू रूल वगैरे माहिती आहे? ज्यांना माहीत नाही ते कसं असतं की रेड म्हणजे की तुम्ही त्या स्ट्रक्चरला टच करू शकत नाही आणि तुमचं हेल्पिंग मटेरियल म्हणजे रस्सी, फट्टा, बल्ली ते लावू शकत नाही. आणि व्हाईट जे असतं ते तिकडे तुम्ही स्वतःचं बॉडी लावू शकता आणि सगळं हेल्पिंग मटेरियल लावू शकता. त्याच्यानंतर मग जे ब्ल्यू असतं, तर ब्ल्यूवरती फक्त तुम्ही तुमच्या स्वतःला टच करू शकता, तुम्ही हेल्पिंग मटेरियल लावू शकत नाही. तर मग तुम्हाला नॉर्मल पूर्ण व्हाईट स्ट्रक्चर असला, तुम्ही जर चांगला परफॉर्म कराल तर GTOमध्येच म्हणेल की जेंटलमॅन दिस पार्ट ऑफ द स्ट्रक्चर इज रेड. म्हणजे तुम्हाला तो अजून कॉम्प्लिकेट करेल. तर मग माझं यावेळेस पण तेच झालं. म्हणजे सोडतच नव्हतं GTO मला, हे कर हे कर हे कर. मे बी मी परफॉर्मन्स चांगला ठेवला होता किंवा माझ्याकडून एक्सपेक्टेशन जास्त होते बिईंग अ प्रिव्हियसली रिकमेंडेड कॅन्डिडेट. तर मग हे एक चांगलं होतं. यावेळेस अनलाईक एनी अदर कॉन्फरन्सेस माझी नेव्ही 10+2ला कॉन्फरन्स खूप छोटी चालली. त्याचे मार्क्स डिस्क्लोज होत नाही, पण मार्क्स मला तरी वाटतं चांगले असतील. एवढाच एक्सपिरियन्स. ते आता बघा, तुमच्या ह्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही SSB साठी काय करू शकता, तर एकतर तुम्हाला ग्रुप आहे, ग्रुप डिस्कशन प्रॅक्टिस करा, लेक्चरेट प्रॅक्टिस करा. ठीक आहे, लेक्चरेटनी खूप तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, स्टेज डेअरिंग आहे ती वाढते आणि नॉलेज बेस वाढवा तुमचा. ठीक आहे, जर आर्मी प्रेफरन्स टाकला तर लाईकली म्हणजे तुम्हाला आर्मीवर क्वेश्चन्स विचारतील NDA म्हणजे SSBमध्ये. ठीक आहे, जर जो पर्सनल इंटरव्ह्यू असतो तो विचारेल तुम्हाला की रिसेंटमध्ये आर्मीमध्ये काय नवीन गोष्टी झाल्या आहेत, कोणती एक्सरसाइज होती जी दुसऱ्या देशांसोबत केली आपण, किंवा इंडियन आर्मीकडे नवीन कोणकोणते वेपन्स येत आहेत, काय ड्रोन आहे, ऑपरेशन सिंधू रिसेंटली झालं तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. असं तुमचा जो नॉलेज बेस आहे ना, डिफेन्सबद्दलचा म्हणा किंवा मग जिओ पॉलिटिक्स, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरचा थोडा वाढवा. यांनी काय तुम्हाला एक एक्झामसाठी पण मदत होईल आणि इंटरव्ह्यूसाठी तर होईलच होईल. ज्यांनी समजा एअरफोर्स किंवा नेव्ही प्रेफरन्स टाकला आहे, तर मग एअरफोर्सवाले जे पण एअरक्राफ्ट आहेत इंडियन एअरफोर्सकडे,
कोणते नवीन राफेल असो किंवा तेजस असो, MiG-29 जे पण नवीन आलेले आहेत किंवा जुने पण आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती काढा. ठीक आहे. आणि ही सगळी माहिती गुगलवर अवेलेबल आहे. जे पण की तुम्हाला लागेल सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर नेव्हीवाले शिप्सबद्दल माहिती काढा, सबमरीनबद्दल जे पण कोणते एक्सरसाइजेस झाले त्याच्याबद्दल. कारण याच्यावरती क्वेश्चन्स विचारतील, 100% विचारतील, थोडेफार तरी विचारतीलच काही ना काही. आणि ही एक गोष्ट म्हणजे या 3 गोष्टी तुम्ही करू शकता ह्या लेवलवर. ठीक आहे. जे जे तुमचे एक्झाम सोबत पण प्रिपरेशनची लेवल चालेल. सायकोलॉजी टेस्ट पण तुम्ही करू शकता. YouTubeवर असे मॉड्यूल्स भेटतील तुम्हाला भरपूर की ज्याच्यात टाइम प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल सायकोलॉजी टेस्टची. पण मी तर म्हणेल की ती प्रॅक्टिस तुम्ही जास्त नका करू. ती फक्त एक्सपोजरसाठी म्हणून किंवा मग एक टाइम प्रॅक्टिस व्हावी म्हणून करा. पण त्याच्यात तुम्ही जास्त सध्या डोकं नका घालू की यार मी आता एक हां. तुमचा जो मेन फोकस आहे हा SSBचं सर ते तुमचं जो कोणी म्हणजे इथे टीचर्स आहेत ते सगळे करून घेतील. तुमचा मेन फोकस रिटर्नवर ठेवा. कारण त्याच्यात कसं आहे त्याच्यात तुमचं इंडिव्हिज्युअल प्रिपरेशन खूप जास्त मॅटर करेल. आता सर इथे शिकवतील तुम्हाला सगळं करतील. म्हणजे तुम्हीच रूममध्ये तुमच्या गेल्यानंतर जर तुम्हीच अभ्यास नाही केला तर मग काही फायदा नाही होणार ते शिकवून. तुमच्या जे हातात आहे सध्या तुम्ही ते करा. SSBचं सर वगैरे करून घे. अजून काही डाऊट असतील तर विचारा. तुमच्या मनात जर काही प्रश्न आला तर तुम्ही ठरवलं की काम असा प्रश्न विचारत असतात बरं झालं. आज वेळ आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर गिविंग दिस आन्सर. थँक्स टू